नाही सध्या मेळावं चाललो असा देवाचं आणि मग हैसर आहे ना लोक आपापली गारा हे असतं की ह्याच्यावरती सोल्युशन मिळलं जातं. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करते. तर मग झाला असा की कालचं तर दिवस बघितलास, कालचा भाग बघितलास. कालच्या भागामध्ये जेव्हा आपण बघतो की मग डाळप सॉरी ह्यो जो काही कार्यक्रम असा म्हणजे ही जी काही परंपरा असा ही परंपरा एवढ्या उत्साहात साजरी केली जातात. तर मग ह्याच्यात होता काय आणि इतर ज्या ठिकाणी हे अशा प्रकारचे उत्सव होतात त्याच्यात होता काय ते सांगण्याचा प्रयत्न. तर मग आपण आचरा बघितला. आचऱ्याची गावपळण होता म्हणजेच गावातून सगळी माणसं ही बाहेर राहतात. तर ह्या 3 दिवसाचं जो बाहेर राहण्याचं म्हणजेच जी बाहेर राहण्याची जी प्रथा असा ना ती प्रथा आचरा आणि चिंदर आणि इतर आजूबाजूच्या गावात बघूक मिळतात. पण मग हैसर जी प्रथा बघूक मिळतात ही ह्याच्या उलटी असतात. तर ह्याच्यात 3 दिवस जे देव असतात ना ते देव बाहेर राहतात. मग ही जी डाळप सॉरी असा तीच एक प्रथा असा देवपळणची. तर देव गावातून बाहेर राहतात 3 दिवस आणि जे बाहेरची जी देवस्थान असतात त्या देवस्थानांना भेट देतात. तर ही देवस्थानाची भेट जी आहे ना किंवा आगळीवेगळी प्रथा ही तुमच्यापर्यंत आणण्याचा हा प्रयत्न होतो. हे जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. चला मित्रांनो, आणि ही प्रथा जी आहे ह्याच्यात सहभाग घेऊया. चला. लेकरांका तू पूर्णपणे पोटाळ त्यांच्या घर कुटुंबाका पोटाळ इथून देशापर्यंत पूर्णपणे राखण रखवाली कर आणि खात्री पटव खात्री पटवण्याची पुढे
चला सगळे वर चला. तर पोई देवीच्या मंदिरात जे आपण असं ना काल देव विसावले होते हैसर आणि मग आता हैसर ना ते देवभेटी जातील म्हणजे गिरावळ जे देवस्थान असतात थैसर जाणार असतात. तर मग सध्या मेळ चाललो असा देवळात पोय देवीच्या आणि थैसर जमलेले जे भाविक असेल किंवा थैसरले गावकरी असेल ते बघ किती असत ते. तर मग हे एकंदरीत खूपच छान क्राऊड असं हैसरलो. तर मग हे मेळ्यासाठी हैसरलेच येतात असं नाही, हैसरला फार बाहेरचे पण त्याचप्रमाणे तू आज रामाने ही जी काय जबाबदारी आता ती कोणती ह्या वेळेस ती काय एकंदरीत बाहेरपर्यंत बसलेले असेल गावकरी. तर मग भरपूर मोठी अशी संख्येने उपस्थित असेल ह्या उत्सवांका. चला आपण आता पुढे जाऊया, पुढे बघूया. मागच्या भागात जे आपण बघितलं ना तर मग हैसरला जी वाट होती ती सरळ केली होती आणि थंय पुढे जोडली होती. हां, तर मग हे बांध घातलं होतं कारण ही देवाची वाट म्हणून. पण मग तीच देवाची वाट काल देवानी स्वतःची जी रोजची वाट आहे ना ती निवडल्यानी मग म्हणून ती वाट पुन्हा बदलल्यानी देवानी स्वतःचा मार्ग घेतल्यानी आणि म्हणूनच त्याच मार्गाने आता सगळे गावकरी पण चालले सर. ह्याच मार्गाने सगळे आता येतील. हळूहळू त्यांच्या मागून येणारे हे गावकरी पुढे चालले. देवाच्या भेटीसाठी यांनी सारवण असा सारवून 2 नारळ डाळी मागे पाटा पाणी हा काय विचारा पाणी पाणी आण रे अंधार एवढं पुढे ये पुढे काय घे तांबे
मांजरेकर मांजरेकर तुझा छालाबाद पाहून तुझ्या डाळसोळच्या वाचे होटी बोलले ती मान्य करून पुढे असले त्यांच्या कुटुंबाला सांभाळून रखवाली करण्याचा तू राजीव थोडक्यात कैसर एक ओटी भरायची होती, त्या ओटी भरण्यासाठी मग कैसर थांबले होते. आता कैसरना सगळी लोक म्हणजे त्यांचा तो मग एक मेळ होता, मेळ्यासाठी मग थांबले असतात. मग कैसरना आता पुढच्या वाटेत देव लागले असतात. परतीच्या प्रवासात जेव्हा देव लागतात त्यावेळेस मग जागेवरती अशा सुवासनीच्या आहेत ना त्या ओटी घेऊन तयार असतात. ओटी भरण्याची जी ही प्रथा असा ना ती प्रथा कैसर मग किंवा ही परंपराच असा दरवेळेस मग ही प्रथा तशाच आनंदात साजरे केले जातात. छोट्या छोट्या प्रथा जे आहेत त्यांचा आनंद घेतला जातो. हेच बघा. ज्या ठिकाणी बघितलं तर मग पावनाई देवीचं जे मंदिर असतं ना त्या मंदिराच्या थैसर भेट घेतली जाता आणि थंय आज पुन्हा येऊन देव भेट चालली असा. सोबतच हे जे अवसार ते अवसार ह्या गोष्टी सगळ्यांना चुकवत असतात. तसेच चाललेले असतात आता. आणि त्यांचा मेळो चालू असा, हय पण मेळो चालू आणि आता ह्या देवस्थानात काही मेळो आणि लोकांच्या ज्या काही गोष्टी असतील त्यांचं निवारण म्हणजेच त्यांच्या जी काय बोलतात त्यांना आडे मेडे जे असतात ना तेच म्हणजे त्यांच्या अडचणींका हैसर निवारण केलं जातात. तर त्या गोष्टी बोलल्या जातात आणि मग त्या गोष्टी बोलून मग हैसर मग त्यांचं उपाय विचारले जातात देवांका. ते काच मेळो असं बोललं जातं. देवाची ओटी भरूसाठी काही पुन्हा समज घे दगडा देवी बाय माझे विश्वनाथ पवार वाद सालावर तुम्ही ओटी बनलेली देवी पहिला बरा करून आशिकामध्ये सालावर ओटी बनलेल्याबद्दल काय विलास पवार बाय माझे विश्वनाथ पवार सालावर ओटी बनलेल्या हय पण देवांची वाट बघितली जाता आणि हीच ओटी भरूक हैसर मग तयारी केली हीच असा बघ. दोन बोटांवर नाही येणार मी. चला सुरुवात करा. हां ताटात ठेवा. नाव सांगा. नाव सांगा. देवी त्या मागे
झालं घरात त्यांच्या ताटात दिमोळ पानात ताटात दिमोळ हा मध्ये बदल ह्यांची आता ह्यांची झाली की तू ताटात मध्ये पानात बाय माझ्या ओटी भरण्याचा हैसर चालू असा देवांचं मिळावं आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम हैसर होता. तर मग हे हैसरनं आता आपण मग पुढे जाऊया आणि पुढे बघूया अजून काय हैसर आहे. कारण मग देव आपल्या हैसर गिरावळ हैसर मग भेटीसाठी जाणार असतात आणि मग ह्या रस्त्यात आधीमध्ये या सुवासिनी येतात आणि मग अशा ओट्या बघतात. दीपस्तंभ असत गिरावळ मंदिर असत हैसर समोरच बघूया आपण. हैसरला पण एक ठिकाण असं आता हैसर इले आणि हैसर थांबली असत हो तर हैसर पण मग तरी देव जे चालले आहेत ना ते येत असत.
ह्याच रस्त्यान देवस्वारी जी निघाली ती देवभेटी आणि याच रस्त्यान पुन्हा वापस येतली. तर मग बघा ह्यो हिंद्राक जाण्याचो रस्तो, या हिंद्राक जाण्याच्या रस्त्याक सध्या देवस्वारी जातात असता. आपल्या पाठसून देवस्वारी येताना दिसता. मग हे जी असा ना देवपळण, त्या देवपळणचो एक अनुभव आपल्याक अनुभव.
सर्व देवांच्या निशाणा ज्या आहेत ना त्या हैसर आता ठेवण्यात आलेत आणि देव विसावलेत हैसर. तर हय विसावलेत तर मग हय भोजन असताना आणि मग थोडा आराम करून हैसर ना पुन्हा देव निघतील ते दुसऱ्या देवस्थानात. एक तर देव विसावले असत आता आणि हे ठिकाण जे असं ना तर असं गिरावळ. त्याच्या पाठीमागे मेन देवस्थान असा. तर जी देव राही म्हणजेच हे गिरावळ हैसर जे असा ना तर ह्या गिरावळजवळ येऊन हैसर देव विसावले. मग हैसर भोजन झाला, महाप्रसाद चालू आणि महाप्रसाद झाल्यानंतर मग सगळी मंडळी देवासोबत आता विसावली असत म्हणजेच आराम करतात आणि थोड्या वेळानं मग हैसर निघतले आणि हैसर निघतले ते मग जातले एका दुसऱ्या देवस्थानात. तोवर मग हे आरामच असा. चला तर मित्रांनो मी व्हिडिओ हैसर संपवतोय म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा घराणा. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करत असाल तर कोकणासाठी __ काय पण इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा. बाय बाय.